सर्वांना कल्पना आहे की आम्ही बाळासाहेबांचे पाईक आहोत, बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक आहोत आणि आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब हे आत्ता आमचे नेते आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब जो काही निर्णय करतील आणि घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल. कारण ज्या नेत्यांवरती आम्ही एकदा विश्वास टाकला, भरोसा टाकला का तो टाकला. आम्ही शिवाजी महाराजांच्या पुण्याने पावनभूमीतली मावळे आहोत. त्यामुळे जे काही आमचे नेते योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं आहे. कारण आज जर पाहिलं आपण तर 1 नंबरला शिवसेना आहे कोकणामध्ये, 2 नंबरला भारतीय जनता पार्टी आहे आणि 3 नंबरला NCP आहे, अजितदादा पवार पार्टी. तर अशा प्रकारे हे बलाबल आहे. त्याच्यामध्ये आता आमचे जे काही नेते आहेत ते बसून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सुनीताताई पवार हे तिन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे बसून योग्य निर्णय काढतील असं आम्हाला वाटतं आहे. कारण मागच्या वेळेला ही जागा आम्ही राजू साबळेच्या माध्यमातून लढवली होती. कारण त्यावेळेला जी काही परिस्थिती वस्तूची होती त्यानुसार थोडं अपयश आलं, ना तर ती जागा त्यावेळेला आम्ही शिवसेनेने लढवली होती. हे आगे तेवढं सत्य आहे. शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष आहे, मात्र आपण जर का विचार केला तर रायगड जिल्हा परिषदमध्ये येऊन शिवसेना 2 नंबरला यावं लागलं होतं किंवा पालकमंत्री पदासाठी अजूनही झगडायला लागतंय. या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा शिवसेना मोठं मन करणार किंवा बलिदान देईल का? मगाशी आम्ही एका शब्दात सांगितलं आहे, एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आणि नेत्यांचा आदेश पाळणं हे आमचं शिवसैनिकांचं काम आहे. कारण जसं बाळासाहेबांचे आत्तापर्यंत आम्ही आदेश पाळत आलो तसे एकनाथ शिंदे साहेबांचे आत्तापर्यंत आम्ही आदेश पाळत आलेलो आहोत. एकनाथ शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील आणि तो पक्षाच्या हिताचा असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही जे एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. रायगडमध्ये पुन्हा एकदा पालकमंत्री पदाचा मुद्दा आहे तो चर्चेत आलेला आहे. भरत गोगावले पालकमंत्री झाला असं काही सोशल मीडियावर देखील ट्विट केलं जात आहे. तर तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे किंवा काय कल्पना आहे किंवा भविष्यामध्ये लगेच होणार आहे का? याबद्दल आम्हाला त्यातली काही कल्पना नाही. ही बाब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ठरवतील आणि आम्ही त्याही वेळेला सांगितलेलं आहे की ज्यांनी आमच्यासाठी एवढं वेळ म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष होत आलेले आहेत, त्यामुळे योग्य निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही घेतील असं आम्हाला वाटतं. तो आता त्यांचा पक्षाचा विषय आहे. दोन्ही पवार कंपनी आणि आता पटेल असतील किंवा तटकरे असतील, ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या त्यांच्या आपसातल्या आहेत. जशा काही त्यांच्या वैयक्तिक बाबी असू शकतात, त्यामध्ये आम्हाला काही बोलता येऊ शकणार नाही आहे. कारण पार्थ पवार नाराज असेल किंवा जय पवार नाराज असेल हे आम्हाला काय त्यातली काही कल्पना नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. अवस्था झाली त्यांची. राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकारिणीबद्दल नाराजी उफाळून आलेली आहे. म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांकडे देखील भेट घेतली होती. त्याबद्दल आपण काय सांगू शकत नाही आहे. राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठं असतो, दुपारचा संध्याकाळी कुठं असू शकतो, हे आज तरी आम्ही कोण सांगू शकणार नाही आहे. त्याच्यामुळे ते शरद पवारांना काय भेटले, पुढच्या काय घडामोडी काय होऊ शकतात किंवा काय, हे आज आमच्याकडनं तरी काही समजू शकत नाही आहे. हे तुम्ही मला वाटतं जर पार्थ पवार, जय पवार किंवा तटकरे, पटेल यांना विचारलं तर बरं होईल असं मला वाटतं. आमदारांचा एक गट अगदी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे, म्हणजे समर्थन करत आहेत. आणि दुसरा गट पाहिला तर पार्थ पवार आणि सुनीत्रा पवार यांच्यासोबत आहे. काय सांगू शकता? आता हे मगाशी मी सांगितलं, हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विषय झाला. हा त्याच्यामध्ये आम्ही शिरू शकत नाही आहे. त्यांनी त्यांचं काही घडामोडी करू द्या, एकत्र येऊ द्या, नाही येऊ द्या, त्याच्यामध्ये आम्ही कसं काय बोलणार. आणि त्यांनी त्यांचं ठराव का असेल तर